हम बदल गए तो निज़ाम बदल जाते हैं, ये मंजर ये अंजाम बदल जाते हैं। कौन कहता है दिबा पाटील पैदा नहीं होते, पैदा होते हैं, सिर्फ नाम बदल जाते हैं। 22 तारखेला जर याची दखल या भारत सरकारने घेतली नाही, केंद्र सरकारने घेतली नाही, तर हा आंदोलन आता थांबणार नाही. हा आंदोलन आता पेट घेणार आहे. आम्ही रक्त देऊ पण शकतो आणि प्रसंग वेळ आली तर रक्त घेऊ पण शकतो. विरोधकांनी त्यांचं काम करा, रस्त्यावर उतरा आणि ती गोष्ट जी आहे ती पूर्ण करून घ्या. एवढं मी म्हणेन. विमानतळाला दिबांचं नाव लागल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही. रक्त सांडलं तरी बेहत्तर. रक्तातून असंख्य दिबा वाटेल घडतील आणि या अनियंत्रित सत्तेला उलटून लावतील आणि त्याच्यामुळे आम्ही आता माघार घेणार नाही. आम्ही आगरी कोळी कराडी जे कोणी आम्ही आहोत ते आम्ही महिला मुलाबाळांसकट घरांना कुलूप लावून आम्ही निघणार आणि दाखवणार आमची ताकद काय आहे. आणि हे जर नाव लागलं तर खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेबांची ही 100वी जयंती आहे. या येणाऱ्या 13 जानेवारीला ही 100वी जयंती आहे आणि जर नाव लागलं तर खरंच दिबा पाटील साहेबांना ही खरी आदरांजली ठरेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं यासाठी सर्व समाज, सगळे हिंदू समाज, आगरी कोळी कराडी बाराबंकी समाज आग्रही आहे आणि त्यांचं नाव अजूनही दिलं गेलं नाही. विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता आम्हाला ऐकीव आहे की 25 डिसेंबरला तिकीट्स वगैरे पण आम्हाला बघायला मिळालेले आहेत. 25 डिसेंबरला उड्डाणं सुरू होणार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे. पण दिबांचं नाव अजून सुद्धा अधिकृतरित्या घोषित केलं गेलेलं नाही आहे. ठीक आहे, महाराष्ट्र सरकारने या संदर्भातले ठराव केलेले आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव झाला आहे, विधिमंडळ विधानसभा इथे पण ठराव झाला आहे. 2022मध्येच झालेला आहे तो आणि गेली 3 वर्ष तो ठराव जो आहे तो केंद्रामध्ये कितपत पडलेला आहे. तर केंद्र सरकारने या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी यासाठी भिवंडीचे जे सन्माननीय खासदार आहेत भूमिपुत्रांचे, सागरी भूमिपुत्रांचे सन्माननीय सुरेश बाळामा म्हात्रे यांनी 22 डिसेंबर रोजीची आंदोलनाची हाक दिलेली आहे. ते पायी भव्य जनाक्रोश मोर्चा घेऊन निघणार आहेत मणकोली भिवंडीवरनं आणि 5 जिल्ह्यातले सागरी भूमिपुत्र त्याला जॉईन करणार आहेत आणि या संदर्भातली जनजागृती करणारी, नियोजन करणाऱ्या ज्या नियोजन बैठका आहेत या विविध गावांमध्ये, विविध भागांमध्ये सुरू आहेत. ऑलरेडी कल्याण डोंबिवलीच्या 50 गावांची एक विभागीय सभा जी आहे ती शनिवारी झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या 29 गावांची सभा ती रविवारी झालेली आहे. काल उलव्या विभागातल्या 17 ते 18 गावांची जी सभा आहे ती काल उलवे विभागात झाली आणि आज पनवेल परिसरामधली जी गावं आहेत, पनवेलच्या भागात येणारी पनवेल तालुक्यातली शहर भागामधली जी गावं आहेत त्यांची जी बैठक आहे आज कामोठामध्ये होती आणि कामोठा हे तसंही दिबांचं गाव आहे. दिबांसाठी नेहमी दिबांच्या हयातीत असताना तितक्याच ताकदीने उभं राहिलेलं गाव आहे. त्यामुळे या अशा पुण्यभूमीमध्ये आम्ही आज इथे नियोजनाची सभा घेतलेली आहे. लोक याच्यासाठी जागरूक आहेत याचा मला आनंद झालेला आहे आणि लोक खूप ताकदीने 22 डिसेंबरला रस्त्यावर उतरतील, अगदी लाखोंच्या संख्येने उतरतील असाही आम्हाला विश्वास आहे आणि सरकारने त्यामुळे या गोष्टीची दखल तातडीने घ्यावी अशी माझी सरकारला विनंती असेल. अन्यथा हे आंदोलन जे आहे जर का 22, 23, 24 3 दिवस चालणार आहे आणि ते दोन मुक्काम एक ऐरोलीमध्ये होणार आहे, एक सातपाड्याला होणार आहे आणि मग ते विमानतळावरती जे मोर्चा आहे तो धडकणार आहे आणि जोपर्यंत नाव दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत. म्हणजे आम्ही तिथेच पुढे धरणे त्याचं सुरू होणार आहे आणि 25च्या आत ते व्हावं अशी आमची विनंती आहे. अन्यथा 25ला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आउट ऑफ कंट्रोल होण्याची शक्यता आहे, त्याची पूर्णपणे जबाबदारी सरकारची असेल. सर, पाहायला गेलं तर बाळामामाच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी आंदोलन करण्यात आलं तेव्हा प्रशासनाने कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलून सांगितलं की बाबा पंतप्रधानांनी हा पाठपुरावा केलेला आहे, लवकरच नाव दिलं जाईल. परत बाळामामाच्या माध्यमातून आंदोलन करतायत आणि परत प्रशासनाने असं आश्वासन दिलं तर आपली आणि आचारसंहिता लागण्याची तयारी आहे. याला अनुसरून त्यांनी आश्वासन दिलं तर आपली कशा प्रकारची? कसं आहे की बाळामामांनी 14 सप्टेंबरला एक भव्य अशी कार रॅली काढली होती. भिवंडीवरनं ते वाहनं घेऊन आलेली होती. जवळपास 4,000 ते 5,000 वाहनं त्यामध्ये समाविष्ट झालेली होती. त्याचा धसका सरकारने घेतला होता. तरीही या संदर्भातल्या अधिकृत हालचाली काही सुरू नव्हत्या. त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही 6 ऑक्टोबरच्या आंदोलनाची हाक दिली होती कारण की 8 ऑक्टोबरला उद्घाटन होणार होतं आणि 6 ऑक्टोबरच्या आंदोलनाची तयारी सुरू असताना कुठेतरी सरकारला त्याची भीती वाटली आणि या संदर्भात 3 ऑक्टोबरला अधिकृतरित्या नामकरणाच्या संदर्भातली जी बैठक आहे ती मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवलेली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की या संदर्भामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या त्या आता दूर होतील आणि पुन्हा वरिष्ठांच्या मनामध्ये हे नाव आहे का नाही याच्याबद्दल त्यांना शंका होती. त्यावेळेला ते त्यांनी बोलून दाखवलं. पण 1-2 दिवस आधी त्यांची काहीतरी पंतप्रधानांबरोबर मिटिंग झाली होती आणि पंतप्रधानांनी पण त्यांना ग्रीन सिग्नल दिलं असं त्यांनी त्या जाहीर अतिथीगृहावरच्या बैठकीमध्ये, सह्याद्रीवरच्या बैठकीमध्ये कन्फर्म केलेलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की आता फक्त उद्घाटन होतंय, ऍक्च्युअल ऑपरेशन जे आहेत ते 2 ते 2.5 महिन्यामध्ये सुरू होतील. ऑपरेशन सुरू व्हायच्या आत, विमान उडण्याच्या आधी
दिबांचं नाव लागलेलं असेल असं त्यांनी त्यावेळेच्या लोकांना आश्वासित केलं आणि तुम्ही हे 6 ऑक्टोबरचं आंदोलन करू नका, ते तात्पुरतं स्थगित करा असं त्यांनी आम्हाला सुचवलं होतं. आम्ही त्यांच्या त्या शब्दाचा मान ठेवला होता आणि 6 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित केलं होतं. ते आम्ही बंद थांबवलेलं किंवा मागे घेतलेलं नव्हतं. 2 महिने आम्ही वाट पाहिली. आम्हाला माहिती होतं की 3 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर सरकार काहीतरी करेल, पण या 3 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर सरकारने काही केलं नाही. म्हणून 22 डिसेंबरच्या आंदोलनाची हाक आम्ही तातडीने दिलेली आहे. त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये बैठका सुरू आहेत. प्रत्येक म्हणजे या 5 जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत आम्ही जनजागृती करतोय. त्यामुळे सगळी गावं, सगळी भूमिपुत्र या आंदोलनामध्ये समाविष्ट होतील असं आम्हाला खात्रीशीर वाटतंय. त्यामुळे 22 ऑक्टोबरच्या आधी नाव लागेल अशी आम्हाला थोडीशी थोडंसं आम्हाला असं जाणवतं की 22च्या आधी सुद्धा त्याचं नाव लागू शकतं. नाही लागलं तर 22ला सोमवार आहे, 23 तारखेला कॅबिनेटची मिटिंग असणार आहे मंगळवारी. त्यामुळं किमान त्या आंदोलनाची दखल घेऊन 23 तारखेला कॅबिनेटचा डिसिजन जरी केला, केंद्रातल्या कॅबिनेटचा डिसिजन झाला आणि तो जाहीर करण्यात आला तरी सुद्धा आंदोलन यशस्वी होऊ शकणार आहे. पण तसं नाही झालं तर मग हे आंदोलन आउट ऑफ कंट्रोल होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत आंदोलक हे उठणार नाहीत, त्या आंदोलन स्थळावरनं रस्त्यावरनं उठणार नाहीत आणि त्यामुळे ते रस्ते बंद केले जातील, बंद होतील, ऑटोमॅटिकली होतील, जे होतील ते होतील. पण बऱ्याचदा प्रशासनाच्या हातातनं परिस्थिती गेलेली असेल, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत, इथल्या मातीशी आमचं प्रेम आहे. इथे कुठल्याही पद्धतीची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट व्हावी अशी आमची अजिबात इच्छा नाही आहे. पण जर का सरकारच्या मनात हेच असेल तर मग याच्या वाचून पर्याय नाही. आम्ही सुद्धा दिबांचे वारस आहोत. दिबा कधीच अशा गोष्टींना नमले नाहीत, झुकले नाहीत. त्यांनी समाजाचं काम, लोकांचं काम हे करूनच दाखवलेलं आहे. त्यामुळे यावेळी आंदोलक, भूमिपुत्र, स्थानिक सागरी भूमिपुत्र, आगरी, कोळी, कराडी, कुणबी दिबांचं नाव लागल्याशिवाय यावेळी हटणार नाही. सर, पाहायला गेलं तर तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री सांगताय, स्थानिक आमदार देखील सांगताय की प्रस्ताव पाठवला आहे आणि लवकरच दिबांचं नाव लागेल. पण हा दिरंगाई वेळ का लागत आहे? मग काय याकडे कशा प्रकारे? मला लक्षात येत नाहीये, कारण की 3 वर्ष साहेब झालेली आहेत आणि याच्यामध्ये जवळपास 150हून अधिक कॅबिनेटच्या बैठका झालेल्या आहेत. आतापर्यंत हे काम व्हायला हवं होतं. स्थानिक जे यावेळी जे आंदोलन उभं राहिलं होतं त्यामुळे जे प्लॅटफॉर्मवरती असणारे जे नेते आहेत ते आज आमदार आहेत. दोन्ही इथले आमदार असतील, आमच्याकडचे आमदार असतील, हे सगळे सत्तेतले आमदार आहेत. त्यामुळे यांना तो पाठपुरावा दिल्लीतला सहज शक्य होता. पण त्यांनी तो का केला नाही हा प्रश्न आता जनता त्यांना विचारणार आहे. त्यांच्या मनात खरंच ते नाव देण्याची इच्छा होती का, की ही फक्त बिरबलाची खिचडी करून दाखवायची, म्हणजे ती लटकवलेली आहे पण ती शिजत नाहीये. अशी परिस्थिती असेल तर तुम्ही लोकांना मूर्ख बनवत आहात आणि इथून पुढे लोक मूर्ख बनणार नाहीत. त्याचा त्यांना म्हणजे म्हणतो ना आपण, त्याचा धडा त्यांना मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. पण ती पाळी येऊ देऊ नये अशीच आम्हाला त्यांना विनंती आहे. आणि सरकारच्या मनात जर का दुसरं कुठलं नाव असेल तर याच्या आधीचं नाव सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचं होतं. ते लहान नाव नव्हतं. ते लहान नाव त्या मोठ्या नावाला सुद्धा परतवून लावलेलं होतं. तर याच्या नंतरचं नाव कुठलंही असो, मग ते अगदी NMI म्हणून काय आहे त्याची लोकांना कळतं. NM म्हणजे काय तर तोंडाने घ्यायची गरज नाही. पण ते जरी आलं तरी ते जाळून टाकू एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे भूमिपुत्र शांत बसणार नाही. आगऱ्यांच्या म्हणजे आगरी, कोळी, कराडे यांच्या नादाला इंग्रज पण लागले नव्हते. तर तुम्ही लागू नका. आम्ही सध्या सुखवस्तू झालं, शिकलोय म्हणून थोडीशी डोकी आमची शांत झाली असतील, पण आमच्या DNA मध्ये ती आग अजून आहे. हे विसरू नका आणि ती उगाच भडकवू नका, एवढीच तुम्हाला अपेक्षा आहे. सर, आज काल आम्ही आमदारांची वाईट घेतली, त्यांनी सांगितलं की जे दिबा पाटलांच्या नावाला विरोध करत होते, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला पुढाकार देत होते, असंही आंदोलनामध्ये सहभाग होतात. मग आमदार या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांनी पुढे विधान केलेले की जे आता आंदोलन करतात, आंदोलनामध्ये सहभाग होतात, त्यांचे आंदोलन न करता जे मगरीचे आसरू आहेत, म्हणजे डोळे पुसण्याचं काम करतात, असं त्यांनी टीका आपल्या केलेली आहे. आपण याकडे कशा प्रकारे? कसं असतं की मला असं वाटतं की आपण टीकेकडे लक्ष देण्यापेक्षा कामाकडे लक्ष दिलेलं पाहिजे. आम्ही पुन्हा म्हणतो की पहिल्या फळीचं जे आंदोलन त्यावेळी ते विरोधात होते. समजण्याचा प्रयत्न करा. जो सत्तेत असतो ना तो सरकार विरुद्ध बोलू शकत नाही, त्याच्या मर्यादा असतात. त्याला आपण लाचारी नको म्हणायला, म्हणजे साध्या भाषेत लोक त्याला लाचार समजतील, पण मी म्हणतो हे लाचारी नाही, या मर्यादा आहेत, या लिमिटेशन याला म्हणतात आपल्या साध्या भाषेमध्ये. ते या लिमिटेशन सत्ताधाऱ्यांच्या असतील. कारण की ज्यावेळी सत्ताधारी रस्त्यावर उतरले होते 2021 मध्ये 22 मध्ये, त्यावेळी ते विरोधात होते, हे विसरता कामा नये. ते आज सत्तेत आहेत आणि आज जे विरोधात आहेत ते विरोधातल्या लोकांना जर का याची जाणीव झालेली आहे की बाबा नाही, दिबा हेच खरे, आपल्या दिबांचं नावच लागायला पाहिजे, आणि त्यासाठी जर का विरोधक प्रयत्न करत असतील, जे पूर्वी नव्हते करत पण आज करत असतील, तर त्यांचं स्वागत हे केलं पाहिजे. आणि मी पुन्हा म्हणेन, आम्ही पुन्हा सत्ताधारी किंवा विरोधक असं याच्यामध्ये दुफळी किंवा वाद नाही आहे. सत्ताधाऱ्यांकडे एक मोठी जबाबदारी आहे, ती त्यांनी पाळली पाहिजे. ती म्हणजे पाठपुरावा.
याच्यामध्ये जर का सीएम साहेबांबरोबर अधिकृतरित्या कोणी बैठक घेऊ शकतं, बसू शकतं, त्यांना त्याच्याबद्दल ते करायसाठी भाग पाडू शकतं, ते सत्ताधारी आहेत, ते विरोधक नाही. विरोधकांचं काम आहे रस्त्यावर उतरणे, ते त्यांचं काम करतात. मग आता सत्ताधाऱ्यांनी जे सीएम सोबत बसावं, पीएम सोबत बसावं, दिल्लीला जावं, कॅबिनेटमध्ये तो ठराव मंजूर करून घ्यावा दिल्लीच्या, हे सगळं काम सत्ताधाऱ्यांचं. सत्ताधाऱ्यांनी ती जबाबदारी पार पाडावी. त्यांनी ती पार पाडली, आम्ही त्यांचं पण उदो करू, कारण की त्यांनी त्यांची जी बाजू आहे, त्यांनी त्यांचं काम जे पूर्ण केलेलं आहे. विरोधक त्यांचं काम करतात, त्याचा आम्हाला आनंद आहे. म्हणजे इथे समाजाचे सत्ताधारी आणि समाजाचे विरोधक दोघंही आपले 100% देण्याचा प्रयत्न करतायत. ही समाजाच्या वतीने ही जमेची बाजू आहे. त्यामुळे मी म्हणेन समाज बांधवांनी सुद्धा सत्ताधारी विरोधक कोणी कोणाला नावं ठेवत बसू नका, ठेवायची नाहीत. आपलं सगळ्यांचं एकच लक्ष असलं पाहिजे, विमानतळाला दिबांचं नाव लागलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी त्यांचं काम करू द्या, त्यांना ताकद देऊया. विरोधकांनी त्यांचं काम करा, रस्त्यावर उतरा आणि ती गोष्ट जी आहे ती पूर्ण करून घ्या. एवढंच मी म्हणेन. विमानतळाला दिबांचं नाव लागल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही. खरं तर ही तयारी करो या मरो याच भूमिकेतून इथला भूमिपुत्राचा चाललेला आहे. गेल्या 2015 पासून आणि वास्तविकता 2020 पासून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली. कोरोनाचा एक मोठा संकट असताना लाखोच्या संख्येनं इथला भूमिपुत्र, 5 जिल्ह्यातला भूमिपुत्र रस्त्यावरती उतरला होता आणि त्यावेळेस सरकारला आपली ताकद काय आहे भूमिपुत्राची दाखवली होती. आणि त्या आंदोलनातूनच नंतर नामांतराचा विषय पुढे आला आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. जवळपास 3.25 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर वारंवार आम्हा भूमिपुत्रांना सांगण्यात आलं की विमानतळाचं काम अजून झालेलं नाही आहे, ते अर्धवट आहे, ते अर्धवट असल्याकारणाने नाव देऊ शकत नाही. परंतु आता हे विमानतळ जे आहे पूर्ण झालेलं आहे आणि 25 डिसेंबरला याचं उड्डाण होणार आहे. आणि तरी देखील सरकार असेल किंवा सत्ताधारी असतील, हे जर भूमिपुत्रांना मूर्ख समजा असतील तर आता इथला भूमिपुत्र जो आहे हा मूर्ख बनणार नाही आहे. आज ही भूमिका घेऊन आम्ही चाललोय. 5 जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्र आणि इथला 95 गावचा प्रकल्पग्रस्त असेल, भूमिपुत्र असेल, आज आम्ही आमचं आता भविष्यामध्ये आमच्या गावागावामध्ये मशाली निघणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मशाल मोर्चे सुद्धा झाले होते. तर पुन्हा इथला भूमिपुत्र जो आहे गावागावामध्ये मशाल मोर्चे काढून गावागावातला भूमिपुत्र मशालीच्या माध्यमातून जागृती करणार आहे. आणि लाखोच्या संख्येनं 22 तारखेला तर येणार आहे. आणि जोपर्यंत नाव मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाही तोपर्यंत आता माघार नाही. भूमिपुत्र आता माघार घेणार नाहीये. ही मशाल जागृतीची मशाल आज कामोठे गावामध्ये आहे. कामोठे गाव हे दिबा पाटील साहेबांचं कर्मभूमी आहे. आणि ह्या हनुमान मंदिरामध्येच दिबा पाटील साहेबांच्या आजवर सभा झाल्या होत्या. आणि या मंदिरामध्ये ज्या सभा होतात त्यांना 100% हा यश येतोच. आज या ठिकाणी भूमिपुत्र जो आहे पनवेल तालुक्यातल्या विविध संघटना या ठिकाणी आज आल्या. या पंचक्रोशीतील ठराविक नागरिक या ठिकाणी नेते मंडळी आली आणि या ठिकाणी उद्घोषणा झालेली आहे. 22 डिसेंबरचा आंदोलन हा हजारोच्या संख्येने होणार आहे. आणि 22 तारखेला जर याची दखल या भारत सरकारने घेतली नाही, केंद्र सरकारने घेतली नाही तर हा आंदोलन आता थांबणार नाही. हा आंदोलन आता पेट घेणार आहे. आम्ही रक्त देऊ पण शकतो आणि प्रसंग वेळ आली तर रक्त घेऊ पण शकतो. इथला हा भूमिपुत्रांची या ठिकाणचा इतिहास आहे. एवढंच या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्यासोबतच ॲडव्होकेट विवेक भोसले देखील आहेत. तर आजच्या नियोजित बैठकीत आपण देखील उपस्थित आहात. काय कशा प्रकारची तयारी आहे, काय सांगाल आजच्या? हम बदल गए तो निज़ाम बदल जाते हैं, ये मंजर ये अंजाम बदल जाते हैं. कौन कहता है दिबा पाटील पैदा नहीं होते, पैदा होते हैं, सिर्फ नाम बदल जाते हैं. प्रत्येक माणसाच्या रोमारोमात दिबा पाटील संचारलेले आहेत. आणि म्हणून विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे या आग्रही भूमिका घेऊन आज 5ही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र मोठ्या ताकदीनिशी आता एकत्र आलेले आहेत. ज्या पद्धतीनं निलेश पाटील सरांनी सांगितलं की सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना आणि विरोधी पक्षामध्ये असलेल्या लोकांना यांना समन्वय साधत आपली ताकद काय आहे हे दाखवावं लागेल. कारण भूमिपुत्र शेवटी एक आहे. काल जे विरोधी पक्षात होते ते आज सत्तेत आहेत आणि काल जे सत्तेत होते ते आज विरोधी पक्षात आहेत. आणि म्हणून यांचं समन्वय साधत आपल्याला भूमिपुत्रांची ताकद दाखवावी लागेल. आणि याकरताचं नियोजन आता आमचं सुरू आहे. पनवेल तालुक्याची जबाबदारी निलेश पाटील सर आणि बालेमामा खासदार जे आहेत त्यांनी आमच्या तरुणांकडे दिली होती आणि आम्ही तरुणांनी ती जबाबदारी स्वीकारली. आम्हाला कोणत्याही पद्धतीचं क्रेडिट नको, आम्हाला कोणतंही व्यासपीठ नको. व्यासपीठसाठी अनेक मोठमोठ्या संधी आम्हाला आहेत. परंतु इथं भूमिपुत्र म्हणून भूमिपुत्रांना आवाहन करण्याकरता आणि तरुणांना जागृत करण्याकरता समाज प्रबोधनकार म्हणून मोठ्या ताकदीनिशी आम्ही आता इथं उतरलेलो आहोत. तालुका निहाय गाव निहाय बैठका आता यापुढे आम्ही घेणार आहोत आणि गावागावामध्ये
बैठका लावून समाज प्रबोधित करून भूमिपुत्रांना या आंदोलनामध्ये उतरण्याकरता आता आम्ही आवाहन करणार आहोत. अशा पद्धतीची आमची तयारी आहे. आज तुम्हाला सांगायला गेलो तर ही कामोठे ही आमची दासही दिवा पाटलांची जन्मभूमी जरी असली तरी कामोठी ही त्यांची कर्मभूमी आहे. आणि आज तुम्ही कामोठे गावाचा इतिहास बघायला गेलात तर कोणतंही आंदोलन झालं तरी ते आंदोलन हे कामोठ्यापासून सुरू होतं आणि त्याच्यामुळे तो आंदोलन सक्सेसफुली होतोच. कारण का ही भूमी ही संघर्षाची भूमी आहे आणि दिवा पाटलांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रक्त सांडलं तरी 72 रक्तातून असंख्य दिवा पाटील घडतील आणि या अनियंत्रित सत्तेला उलटून लावतील. आणि त्याच्यामुळे आम्ही आता माघार घेणार नाही. आम्ही आगरी, कोळी, कराडी जे कोणी आम्ही आहोत ते आम्ही महिला मुलाबाळांसकट घरांना कुलूप लावून आम्ही निघणार आणि दाखवणं आमची ताकद काय आहे. जोपर्यंत आमच्या दिवा पाटलांचं नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि आमचा ब्रँड हा शेवटपर्यंत आम्ही टिकून ठेवू. आमचा ब्रँड दिवा पाटील साहेब. आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव का लागावं? कारण काय तर हे आमचे दिवा पाटील साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत. हे साधे नेते नव्हते तर संपूर्ण देशामध्ये त्यांनी कायद्याची अंमलबजावणी केली आणि हे जर नाव लागलं तर खऱ्या अर्थानं दिवा पाटील साहेबांची ही 100वी जयंती आहे. येणाऱ्या 13 जानेवारीला ही 100वी जयंती आहे आणि जर नाव लागलं तर खरंच दिवा पाटील साहेबांना ही खरी आदरांजली ठरेल की दिवा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला लागलं.